उद्या युती हो न हो, झाली तर फार चांगलं, नाही झाली तरी मी जिंकणारच हे त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे. बाबासाहेब म्हणाले की ज्यांना चारित्र्य नाही तो इथला इतिहास घडू शकत नाही. तो इतिहास घडू शकत नाही. आणि आम्ही काय म्हणतोय की आम्हाला इतिहास घडवायचा. कुठला इतिहास? आणि म्हणून माझं आव्हान राहणार आहे आपल्या सगळ्यांना, उद्या युती हो न हो, झाली तर फार चांगलं, नाही झाली तरी मी जिंकणारच या भूमिकेने आपण असताना उतरलं पाहिजे. तुमचं जिंकणं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या युतीवरती अवलंबून नाहीये. त्या युतीवरती अवलंबून नाहीये. तुमचं जिंकणं हे तुमच्या ताकदीचं असणारं जिंकणं आहे, हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस आपण युती करतो त्यावेळेस एक लक्षात घ्या, की ज्याच्याबरोबर आपण युती करतोय तो मनुवादाच्या विरोधात आहे, म्हणून त्याच्याशी आपण युती करतो. हा मनुवादाच्या विरोधात आहे, याची सुद्धा ताकद शिल्लक राहिली पाहिजे. म्हणून आपण असताना त्या ठिकाणी युती करतो. ज्या क्षणाला ज्याच्याबरोबर युती करतोय हा समोरच्याचं बावलं होणार असेल तर त्याला फेकून नेण्याची ताकद, चल हट, ही वृत्ती आपली पाहिजे. मी माझा लढा लढू शकतो. मी माझा लढा उभा करू शकतो. मी आजपर्यंत जिंकलोय. शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, यांनी लढे उभे केले. आणि ते यशस्वी झाले. ते म्हणाले अरे हा आला पाहिजे, तो आला पाहिजे, तो आला पाहिजे, तो आला पाहिजे. अजिबात नाही. ते चालत निघाले आणि समूह त्यांच्या पाठीबरोबर निघून गेला. आपण सुद्धा त्याच स्फूर्तीतून असणारं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे की आम्ही उतरलो, आम्ही जिंकणारच. आणि मी तुम्हाला सांगितलं की जिंकायचं असणारं सरळ सरळ आपण तिथे जिंकू शकतो. आपल्याला कोणाची मदत नको जिंकायला, पण समोरच्याला मदत पाहिजे जिंकायची, म्हणून आपण समझोता करतो. पण दुर्दैवाने मानसिकता ही आपण निर्माण करत नाही की मी माझा जिंकू शकतो. ज्यांनी मानसिकता केली त्या नगरपालिकेमध्ये आपल्याला दिसतंय की निकाल आला, पैसे वाटले गेले, एकेका मताला 10-10, 15-15 हजार मतं त्या ठिकाणी देण्याचं आमिष दाखवलं. लोकांनी ठुकरवलं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, हे लक्षात घ्या. सोलापूरकरांना
हे त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे. एक लक्षात घ्या, सोलापूर काय म्हणतात की आम्ही गड आहोत, आम्ही इथले गड आहोत. आता ह्या गडाला त्यांनी चॅलेंज केलंय, तुम्ही गड आहात तर आमच्या पुढचं पुढं जा.